काटानाल डोळ्यापुढं. कथा तीच आहे, पण शंकरजी सांगतात पार्वतीला ती ज्ञान प्रधान. एक मिनिट घेतो आणि पुढे जात नाही. कालच तुम्हाला मी सांगितलं, पुढे जात नाही, उशिरा येत नाही. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ढोक महाराज म्हणजे बिघडलेल्या घडाई दुरुस्त करणे, ज्याच्यात तडजोड जमत नाही. बरं का विष्णुभाऊ, तुम्ही कधी या, आम्ही बरोबर. पार्वते, राजा दशरथ वेद आहे, शंकरजी सांगतात ती कथा सांगतोय तुम्हाला. कौसल्या ज्ञान शक्ती आहे, सुमित्रा उपासना आहे आणि कैकई क्रियाशक्ती आहे. ज्ञान शक्तिश्च कौसल्या सुमित्रा उपासनात्मिका क्रियाशक्तिश्च कैकई वेतो दशरथो नृपः. कौसल्या ज्ञानशक्ती, कैकई क्रियाशक्ती, सुमित्रा उपासना. म्हणून सगळे नाव ठेवतात. महादेवजी सांगतात पार्वतीला, सगळे नाव ठेवतात कैकईला. कैकईनं वनवासात पाठवला राम, वनवासात पाठवला राम, वनवासात पाठवला. अरे ती क्रियाशक्ती आहे ना. मग क्रियाशक्ती कोणाला म्हणतात? जे भगवंताकडूनही क्रिया करून घेत असते तिचं नाव आहे क्रियाशक्ती. रामा, काय आई, तू काय अयोध्येची गादी सुशोभित करण्यासाठी अवतार घेतला का? मग साधूनाम परित्राणाय दुष्कृताम विनाशाय यासाठी अवतार घेतला ना. जा वनवासात, दुर्जनाचा नायनाट कर, साधू संतांचं रक्षण कर आणि हे 14 वर्षे काम झाल्यावर वापस येऊन राज्यावर बैस. अशी क्रिया देवाकडून करून घेत असते, तिचं नाव आहे क्रियाशक्ती. अशा पद्धतीची कथा कैलासावर सांगताय शंकरजी. हे आपली इथलं एक मिनिट घेतो फक्त. कौसल्या ज्ञान शक्ती आहे. जेव्हा दशरथ राजाचं प्राणोत्क्रमणची वेळ आली तेव्हा कौसल्या माई म्हणाली, प्रभुजी, पतिदेव महाराज, क्या अयोध्या जहाज है, अयोध्या के प्रजाजन जहाज में बैठे हुए मुसाफिर है, आप जहाज के कप्तान हैं और राम का विरह समुद्र है. अगर कप्तान ने धीरज खो दिया तो मुसाफिरों का क्या होगा महाराज. ही ज्ञान शक्ती लक्षात घ्या. कौसल्या, क्रियाशक्ती कैकई आणि उपासना सुमित्रा. अशी ज्ञान प्रधान कथा शंकरजी सांगतायत पार्वतीला कैलास पर्वतावर. हा ज्ञानाचा गाठ आहे. इकडे काही पाहायची गरज नाही. पुढच्या मंडळींनी माझ्याकडे पहा. तुम्ही ते आपली पांढरी टोपी आहे ना, तुम्ही तिकडे मला समाधान वाटते. पुढचे माणसं आमच्याकडे बघत असले म्हणजे असं वाटते की काय मन लावून तुम्ही कथा ऐकू नका, पण बघा माझ्याकडे, एवढंच करा. इकडे काय पाहता? कालही एक पोरग असंच करत होतं. काय तिकडे जाऊन बसा, तर काही म्हणणं नाही. पुढच्या श्रोत्यावर ही जबाबदारी आहे. श्रोत्याची प्रसन्नता हे वक्त्याचं भांडवल असतं, हे लक्षात ठेवा. नाही तर श्रोते जर डोक्याला हात लावून बसले, नुकतीच वाईट घटना घडली घरातल्यासारखे, कोणताही बुवा ना तो नापासच झाला पाहिजे. श्रोता दुष्सिते तरी वितुळे मांडला रसू. म्हणून बसण्याच्या पद्धती आहे. एखाद्या वेळेला तुम्ही जर 10 वेळा गेला, मनापासून आनंद झाला, बरं झालं, कटकट गेली, मेलच पाहिजे होतं, तरी चेहऱ्यावर दाखवायचं नाही, उदास होऊन बसायचं. त्याला म्हणतात दावा. आणि कथा कीर्तनाला आल्यावर घरात वाईट घटना घडली तरी प्रसन्नतेनं बसायचं. काही काही त्यांच्यापासून शिका. ते दारू पिणारे पहा बरं केवढ्या प्रसन्नतेनं ग्लासाला ग्लास लावून चेअर. मोहाचा रस जर एवढ्या प्रसन्नतेनं घेतात,
अमृताचा रस कसा घेतला पाहिजे तुम्हीच ठरवा. अमृताचाच काय, अमृत जयास पिके पुढे.